महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून खरं तर शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीची करण्यात आल्यानं वाद पेटलेला होता। त्यातच आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। हिंदी भाषा अनिवार्य असा उल्लेख शासन निर्णयात आहे, तो शासन निर्णय हटवून नवा शासन निर्णय निर्गमित केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला आता स्थगिती मिळते का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये केंद्राकडून काही थोपवलं जात आहे अशी जी काही ठिकाणी चर्चा होते, तर असा कुठलाही भाग त्या ठिकाणी नाही। केंद्राने कोणतीही भाषा कंपल्सरी बंधनकारक असं कुठलंही केलेलं नाही की तुम्ही हीच भाषा घ्या किंवा त्या विद्यार्थ्याच्या, त्या पालकांच्या, त्या राज्याच्या, त्या देशाच्या नॅशनॅलिटीच्या विरोधात तुमच्यावर काही थोपवलं जात आहे असं बिलकुल इथे म्हटलेलं नाही। ज्या ठिकाणी कारण हिंदीचे शिक्षक हे प्रत्येक शाळेमध्ये आहेत, पण हिंदीच भाषा घेतली पाहिजे अशा पद्धतीची कुठेही सक्ती नाही। तिसरी भाषा कुठचीही आपण घेऊ शकतो। ती भाषा मागणारे किंवा मान्य करणारी 20 मुलं जर असतील तर तिथे शिक्षक दिला जाईल, आणि अन्य कुठची भाषा जर स्वीकारणार असतील आणि 20 मुलं नसतील तर त्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जाईल। अशा पद्धतीची भूमिका ही शासनाची आहे। त्याच्यामुळं काही मंडळी याच्यातनं जो गैरसमज निर्माण करतायत तो निर्माण करू नये अशा पद्धतीची भूमिका कॅबिनेटमध्ये घेतली गेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।